या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल? या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल? खूप असे फलंदाज होते ज्यांनी चांगला खेळ केला. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर साई मांजरेकर आहे, त्यानंतर सिद्धार्थ नेवरेकर आहे, साजेश भाटकर आहे, सिद्धेश सिद्धेश कर्देकर सुद्धा आहे, त्यानंतर प्रथमेश मयेकर सुद्धा आहे. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? कोण असेल उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील? आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय ज्यांनी या स्पर्धेत 71 धावा कुठल्यात, तो फलंदाज ठरतोय प्रथमेश मयेकर, उत्कृष्ट फलंदाज. विनंती करतोय निलेशजी सातनाक आणि संजय बोरकर यांना की आपण चषक आणि घड्याळ प्रथमेश मयेकर यांना द्यायचं. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? बरेच गोलंदाज होते ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. सिद्धार्थ आहे, त्यानंतर अंकित आहे, साजेश आहे, त्यानंतर यंग मध्ये आर्यन होता. चांगले गोलंदाज होते. आणि उत्कृष्ट गोलंदाज मंगेश दादा सुद्धा होते, कारण का मंगेश दादांनी 2 सामने आपल्या संघासाठी डिपेंड केले होते. परंतु उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ठरतोय 40+ गोलंदाज दिनेश तोरणकर, ज्यांनी 6 विकेट घेतल्यात. आणि महत्वाचं म्हणजे एवढं स्लो गोलंदाज आणि क्वचितच त्यांना बाउंड्री गेले आणि त्यांनी 6 विकेट घेतल्यात. मी विनंती करतो मदन मांजरेकर, अविनाश मयेकर आणि शीतल मांजरेकर यांना की आपण चषक आणि घड्याळ देण्यासाठी यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो दिनेश तोरणकर, 40+ गोलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो संघ साईशा भंडारी योद्धा संघाचा कर्णधार आणि संघ मालक आपण यायचं आहे. रोख रक्कम 10,000 आणि चषक. मी विनंती करतोय गणेश मांजरेकर, ओमकार भाटकर, साजेश भाटकर आणि नितेश पोलेकर यांना की आपण चषक आणि प्राइज देण्यासाठी यायचं आहे तृतीय क्रमांकाचा. विनंती करतोय संघ मालक आणि कर्णधार साई मांजरेकर आणि आबी मांजरेकर. साई मांजरेकर
कर्णधार द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो साईशा भंडारी योद्धा. रोख रक्कम 10,000 आणि चषक. यानंतर या स्पर्धेतील मालिकावीर साठी सुद्धा खूप नाव आहेत. साई मांजरेकर आहे, प्रथमेश मयेकर आहे, साजेश घाटकर आहे, सिद्धार्थ नेवरेकर आहे. त्यानंतर विशेष सुद्धा होता. परंतु कोण असेल मालिकावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार जातोय सिद्धार्थ नेवरेकर भंडारी शिलेदार संघाचा. विनंती करतोय 67 धावा होत्या सिद्धार्थच्या आणि 4 विकेट. मी विनंती करतोय तुषार वनकर, ऋषिकुमार मोहित. चषक देण्यासाठी मी विनंती करतोय तुषार वनकर आणि ऋषिकुमार मोहित यांना. मालिकावीराचा चषक मालिकावीर सिद्धार्थ नेवरेकर यांना मालिकावीराचा पुरस्कार. त्यानंतर सिद्धार्थने इथेच थांबायचं आहे कारण का सिद्धार्थ आपण इथेच थांबायचं आहे. मालिकावीरासाठी कूलर सुद्धा आहे आणि मी विनंती करतोय कूलर देण्यासाठी गौरव पोलेकर आणि जितेश पोलेकर यांना की आपण कूलर देण्यासाठी जायचं आहे. गरमीचे दिवस आहेत आणि कूलर हा गरजेचं होतं. अभिनंदन सिद्धार्थ. आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ भंडारी शिलेदार ज्याचे संघ मालक साजेश भाटकर आणि आर्य बोलेकर आणि कर्णधार सिद्धार्थ नेवरेकर. मी विनंती करतो भावेश मांजरेकर, योगेश मांजरेकर यांना रोख रक्कम 20,000 आणि भव्य दिव्य चषक. श्रीवर्धन दांडा भंडारी समाजाचे अध्यक्ष योगेश मांजरेकर आणि भावेश मांजरेकर यांना विनंती करतोय आपण चषक देण्यासाठी यायचं. आणि आमच्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो भंडारी शिलेदार संघ. खास करून या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे दोनच संघ असे होते ज्या संघाचं नाव भंडारी असं होतं, म्हणजे साईशा भंडारी योद्धा आणि भंडारी शिलेदार. आणि ते दोन संघ फायनलमध्ये दाखल झाले आणि फायनलचा विजेता संघ ठरला आहे तो भंडारी शिलेदार संघ. त्याचप्रमाणे आमच्या या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य केलंय आणि ज्यांचं नाव चुकून राहिलंय त्यांचं सुद्धा मी या युनिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप खूप आभारी आहे. खास करून नॅशनल स्पोर्ट्स या लाईव्ह चॅनलचं सुद्धा खूप खूप आभारी आहे ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नॅशनल स्पोर्ट्सचे मालक आणि त्यांचे सहकारी यांचं खूप खूप आभार. आणि या स्पर्धेचं
बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.